हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. आनंदी राहायलाच हवं, नाही का? आता हा जो व्लॉग आहे तो मी रविवारचा शेअर करतेय. तर रविवार म्हटलं की मुलांना सुट्टी असते आणि मुलांना नाश्त्यामध्ये काहीतरी असं स्पेशल करावंसं वाटतं आणि मुलांना देखील असं काही स्पेशल नाश्ता असला की छान वाटतं. आजचा हा स्पेशल व्लॉग पूर्ण पहा आणि 1% जरी आवडल्यानंतर नक्कीच लाईक करा आणि शेअर देखील करा. स्वयंपाकघरात काम करत असताना आपण कशा पद्धतीने ती कामं करतोय, किती स्मार्टपणे ती कामं करतोय आणि स्मार्टपणातूनच आपली कामं ही आनंददायी होऊ शकतात. जसं की स्वयंपाकघरात काम करताना गृहिणीने कामाचे नियोजन करणं, पूर्वतयारी आणि सुरक्षिततेवर भर दिल्यास वेळ व ऊर्जा वाचते. जसं की चॉपर, मिक्सरसारखी उपकरणे वापरून कामे जलद करता येतात. भाजी, फळे आधीच धुवून जर ठेवली ना, तर आपल्याला झटकीपट ती वापरायला मदत होते. आणि स्वच्छतेसाठी क्लीन ॲज यू गो म्हणजेच काम करता करता जागा स्वच्छ करणे, ही जर पद्धत वापरली ना, तर आपली कामं तितकीच व्यवस्थित, झटपट आणि किचनचा ओटा स्वच्छ असल्यामुळे आपल्याला गोंधळल्यासारखं अजिबातच होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वयंपाकघरात काम करायचं म्हटल्यानंतर सुरक्षेसाठी गॅस, रेग्युलेटर व इलेक्ट्रिक उपकरणे ही काळजीपूर्वक हाताळली पाहिजेत. आता इथे बघा ना, आज माझा नाश्त्याचा बेत होता पावभाजीचा. तर जी काही पावभाजीची जी भाजी आणायला सांगितलेली मी, तर ती भाजी त्या भाजीसोबतच मसाला वगैरे आणला होता, हिरवा मसाला. तर त्याच्यामध्ये कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं मी जास्तीचंच आणायला सांगितलेलं. हातासरशी ही झटपट कोथिंबीर मी एका साईडला ठेवलेली आहे. आणि त्याच्या ज्या काड्या आहेत ना, तर त्या काड्या एका प्लेटमध्ये मी काढून ठेवलेल्या आहेत. आता या काड्यांमध्ये ना रस जास्त असतो कोथिंबिरीचा. म्हणून काय करायचं, आलं लसूण पेस्ट जेव्हा आपण करतो ना, तर या काड्यांचा वापर त्या पेस्टमध्ये वाटताना करायचा. त्याच्यामुळे काय होतं, आलं लसूण पेस्टला एक छान असा स्वाद येतो. आता इथे बघा मी लसूण आणि आलं हे स्वच्छ करून मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे आणि कोथिंबीर थोडी जास्तीची होती, ती अशी नंतर सुकू नये म्हणून मी थोडीशी कोथिंबीर त्यात घातलेली आहे. जो कचरा मी साईडला काढून ठेवला होता, तो लगेचच मी डस्टबिनमध्ये टाकलेला आहे. कचरा आपण जेव्हा काढत असतो, त्यावेळेस त्याच्यासाठी एक प्लेट यूज करा, म्हणजे झटपट हा कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकता येतो आणि किचन ओटा जास्त अस्ताव्यस्त होत नाही. तर इथे आलं लसूण पेस्ट मी जास्तीचीच तयार करून ठेवलेली आहे, कोथिंबीर घालून आणि त्याच्यामध्ये एक मिरचीचा वापर देखील केलेला आहे. आता हे जे आहे आलं लसणाची पेस्ट ही एका डब्यामध्ये काढून घेतलेली आहे. झटपट इथे मी कुकरमध्येच डायरेक्ट फोडणी दिली होती भाजीला, जसं की मी तुम्हाला सांगते. तर छान असं कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट घालून तर भाज्यांमध्ये पावभाजीच्या भाज्यांमध्ये मी घातलं होतं बटाटा, शिमला मिरची, वाटाणा आणि 2 बीट घातले होते. त्याच्यामुळे कलर खूप छान येतो आणि सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात. 3 शिट्यांमध्ये पावभाजी माझी तयार झाली आणि झटपट मॅशरच्या सहाय्याने मी ती मॅश करून घेतली. तर आता बघा, इथे आता हे पुन्हा कुकर मी व्यवस्थित मॅश करून गॅसवर ठेवलेलं आहे. गॅस बंद आहे. पावभाजी म्हटलं की कांदा, लिंबू हे आलंच. त्याच्यामुळे मी ना चॉपरमध्ये मी कांदा बारीक चिरते. हाताने देखील चिरू शकतो. पण घाई-गडबडीच्या वेळेस जर वेळ वाचवायचा असेल ना, कुकर, चॉपर, मिक्सर याचा वापर आपण नक्कीच केला पाहिजे. सोबतच आता इथे मी जे बटर होतं, तर त्याचे ना एकसारख्या आकाराचे तुकडे तयार करून घेतलेत. लगेचच फ्रिजमधून ते काढल्यामुळे हे तुकडे जे आहेत ना, थोडेसे आपल्याला कडक वाटतायत. तर ते ना मी सुरीमध्ये असा एक तुकडा रोवून घेतला आणि त्यानेच मी आता हे जे पाव आहेत तर ते व्यवस्थित भाजून घेते. तर पावभाजी करत असताना पावाला ना जास्त बटर मला लावायला नाही आवडत. जेवढं फक्त मी वर असे लावते. कारण की हात खूप तेलकट होतात. पावभाजीमध्ये नंतर आपण एक्स्ट्राचं बटर टाकू शकतो. तर 2 लाद्या मी झटपट अशाच तव्यावरती ठेवलेल्या आहेत आणि दोन्ही साइडने त्या व्यवस्थित असे भाजून घेते आणि हे बटर मी अशा पद्धतीने लावून घेतेय. आता बटरचे अशा पद्धतीने तुकडे केल्यामुळे काय होतं, हे जे बटर आहे प्रत्येकाच्या ताटामध्ये अगदी समप्रमाणामध्ये जातं. कोणाला जर जास्त हवं असेल तर आपण एखादा एक्स्ट्रा तुकडा नक्कीच टाकू शकतो. आता इथे ना स्वयंपाकघरातील कामासाठी सुलभ अशा काही मी टिप्स सांगते. तर पूर्वनियोजन का गरजेचं आहे? भाज्या चिरून, फळे धुवून किंवा मग वाटण तयार करून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून ते फ्रिजमध्ये ठेवल्यास ना ऐनवेळी आपण ते झटपट वापरू शकतो आणि त्याचा वेळ नक्कीच वाचतो आपला.
दुसरी महत्त्वाची टीप आहे स्वयंपाकघराची मांडणी. आता स्वयंपाक करत असताना आपल्याला हळद, तिखट, मीठ असे सगळे मसाल्याचे पदार्थ आणि वेगवेगळे चमचे, भांडी हे आपल्याला लागतच असतात. त्याच्यामुळे ना आपल्या स्वयंपाकघराची मांडणी अशी असावी, मसाल्याचे डब्बे आणि इतर वस्तू ठराविक जागेवर ठेवली पाहिजेत. ज्याच्यामुळे शोधण्यासाठी लागणारा वेळ हा आपला नक्कीच वाचतो. तिसरी महत्त्वाची टिप आपण ज्या महिला गृहिणी असतो ना, तर आपण थोडंसं स्मार्ट वर्क केलं पाहिजे. ज्याच्यामुळे आपलं काम झटपट तर होईल आणि वेळ देखील वाचेल. तर तो कसा? तर आपल्या किचनमध्ये स्मार्ट टूल्स आपण वापरले पाहिजेत. जसं की मिक्सर, चॉपर, फूड प्रोसेसर किंवा पीठ मळण्याचे मशीन वापरून आपण कष्टाची कामे अगदी सहज आणि कमीत कमी मिनिटामध्ये आपण करून मोकळे होऊ शकतो. आता या पावभाजीमध्ये बीट घातल्यामुळे मस्त अशी जो कलर आलेला आहे आणि तितकीच पावभाजी हेल्दी देखील झालेली आहे. तर आता मला काढायचं आहे तूप. तर हे तूप काढण्यासाठी ही जी साई आहे, तर ही साई मी महिनाभर फ्रीझरमध्ये ठेवली होती. मी कधीही तूप काढण्यासाठी जी साई असते ती कधीच फ्रिजमध्ये न ठेवता डायरेक्ट फ्रीझरमध्ये ठेवते. तर असं का करायचं? तर असं केल्यामुळे काय होतं, साईला कुबट, आंबट असा वास येत नाही. तूप काढताना देखील कुबट, आंबट असा वास येत नाही. आणि ही जी साई असते ना, तर ही चवीला देखील तितकीच चांगली राहते फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे. तर जेव्हा-जेव्हा आपल्याला तूप काढायचं असतं, तेव्हा-तेव्हा ही जी साई आहे, हे रूम टेम्परेचरवर आधीच काढून ठेवायची. पुढची महत्त्वाची टीप ज्यावेळेस आपण तूप काढत असतो, तर कमीत कमी भांड्याचा वापर आपण केला पाहिजे. तर आता हे तूप काढण्यासाठी एक साईचं हे एक भांडं होतं. त्याच्यामध्ये काय मला साई फेटता आली नसती म्हणून मी मोठा बाऊल घेतलाय आणि आपला हँड व्हिस्कर जो असतो, तर त्याने फक्त आपल्याला अशा पद्धतीने फेटून घ्यायचंय आणि थोडंसं पाणी घालायचं याच्यामुळे. त्याच्यामुळे साई ही पटापट फेटली जाते आणि जे लोणी आहे ते पटकन दुधापासून किंवा साईपासून सेपरेट होतं. तर आता हे बघा जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं मी अशा पद्धतीने फिरवलं आणि लगेचच पासून हे जे लोणी आहे ते सेपरेट होतं. आता हे जे काढलेलं लोणी आहे ना, ते 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं. म्हणजे दुधाचा अर्क निघाल्यामुळे काय होतं, तुपाची जी बेरी असते ना, तर ती कमी कमी निघते. तूप काढण्यासाठी इथे मी महत्त्वाची टिप देते, की जे पण काही मी लोणी वगैरे काढते ना, तर ते लोणी कढवण्यासाठी मी साधे स्टीलचे किंवा ॲल्युमिनियमची किंवा लोखंडी कढई असं न वापरता नॉनस्टिकचं पॅन वापरते. त्याचं एक कारण आहे. नॉनस्टिकच्या पॅनमध्ये हे तूप छान असं निघतं. दुसरी गोष्ट जी तळाला लागलेली बेरी असते ना, तर ती एका सेकंदामध्ये लगेचच बाजूला होते. म्हणजे जास्त घासाघीस आपल्याला करायची गरज लागत नाही आणि भांडं देखील स्वच्छ राहतं आपलं. तर अशा पद्धतीने मी झटपट तूप काढते आणि कमीत कमी भांड्याचा वापर करून इलेक्ट्रिसिटीचा देखील इथे मी बचत करते आणि माझा वेळ देखील जास्त काही जात नाही तूप काढताना. आणि सगळ्यात महत्त्वाचं तूप कडत असताना त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी हळद घालते. तर मिठाने तुपाला छान अशी चव येते आणि हे तूप खूप दिवस हे चांगलं राहतं आणि हळद घातल्यामुळे हे जे तूप आहे हे घशाला वगैरे खवखवलं जात नाही. असं बऱ्याचदा होतं तूप वगैरे खाल्ल्यामुळे आपला घसा वगैरे बसतो. तर ते न होऊ म्हणून आपल्याला हळद आणि जर तुळशीपत्र असतील तर ते तुम्ही नक्कीच घालू शकता. पुढची महत्त्वाची टिप स्वयंपाक झाल्यानंतर गॅस रेग्युलेटर बंद करा. मिक्सरसारख्या उपकरणांची काम झाल्यानंतर वायर लगेचच काढून ठेवा. याच्यामधूनच आपण स्वतःची आणि इतरांची घरातल्या फॅमिली मेंबरची सुरक्षितता घेत असतो. आता पुढची महत्त्वाची टीप आहे स्वच्छता. क्लीन ॲज यू गो म्हणजेच काय? तर स्वयंपाक करत असतानाच मध्येच कट्टा पुसणे, भांडी सिंकमध्ये टाकणे किंवा मग जागा आवरणे, इतर पसारा जागच्या जागी ठेवणे. असं केल्यामुळे काय होतं, की काम संपल्यावर पसारा राहत नाही आणि झटपट आपल्याला किचन साफ करायला मदत होते आणि एक नीटनेटकं किचन जर असेल ना, तर तिथे काम करायला उत्साह देखील वाटतो. पुढची महत्त्वाची टीप आहे भांड्यांची निवड. जेवणाचं प्रमाण लक्षात घेऊन योग्य आकाराची भांडी आपण वापरली पाहिजेत. जेणेकरून भांडी घासायला कमी लागतील. कारण की ते काम देखील आपल्यालाच करायचं आहे, नाही का? त्याच्यामुळे पावभाजी मी करत असताना डायरेक्ट जसं की मी सगळ्याच भाज्या कुकरमध्ये करते, तसंच मी पावभाजी डायरेक्ट फोडणीला घालून 3 शिट्ट्यांमध्ये माझी पावभाजी तयार झाली. अगदी 7 ते 8 मिनिटामध्ये माझी पावभाजी बनून तयार होते खाण्यासाठी. आणि जास्त घासायला मेहनत लागू नये म्हणून तूप काढण्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर देखील केलेला आहे.
तर स्मार्ट गृहिणी असणं म्हणजेच काही खूप मोठं रॉकेट सायन्स वगैरे नाहीये. तर छोट्या-छोट्या गोष्टी थोड्याशा स्मार्ट पद्धतीने जर आपण केल्या ना, तर आपलं काम हे व्यवस्थित होतं, वेळ वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कामं ही आपली झटपट होतात. पुन्हा किचनमध्ये येऊन काम करायला उत्साह देखील आपल्याला आला पाहिजे.